मित्रांनो, आम्ही सगळे खेड तालुका असेल किंवा शिरूर तालुका असेल, आमचा विचारांचा असणारा मैत्रीबंध जपत आज आम्ही कोकणामध्ये आलो होतो। आपल्याच महाराष्ट्रातील एक सुंदर पर्यटन क्षेत्र म्हणून कोकण या परिसराचा सातत्याने उल्लेख होतो, हे आपल्या सगळ्यांना परिचित आहे। आणि कोकणामध्ये पर्जन्य पातळी म्हणजे पावसाचं प्रमाण म्हटलं की अधिकच असणार। आता जरी मे महिना असला तरी जून जुलै सारखा पाऊस आता या ठिकाणी बरसतो आहे। आम्ही या ठिकाणी कोकणामध्ये आलो होतो, याचं कारण मौज मजा आनंद आणि एक पर्यटन निसर्ग भ्रमंती हा आमचा हेतू होता। यासोबत आपण पाहू शकता या संपूर्ण गाडीचं सारथ्य करणारे आमचे मित्र महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते आणि होम मिनिस्टर फेम जे शिरूर तालुक्यातील आहेत ते आदरणीय विशालजी मराठे यांना आपण पाहू शकता। अतिशय शिस्तप्रिय व्यक्तिमत्व आहे आणि शिस्तीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं गाडी चालवण्याचं काम, आम्हाला पर्यटनाचा आनंद देण्याचं काम ते करता आहेत। आपल्या शेजारी पाहू शकता एक युवा उद्योजक आणि एक मैत्री कशी असावी याचं उत्तम उदाहरण आदरणीय सचिन शेठ मांजरे आहेत। ते देखील एक उत्तम उद्योजक आहेत। या परिसरात किंबहुना कोकणामध्ये वारंवार सहलीचा अनुभव त्यांच्याकडे आहे, त्यामुळे त्यांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं, त्यांना मी मनापासून धन्यवाद देईल। त्याच्या पलीकडे आपण पाहू शकता वैभवजी कुसेकर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आहे। एक रांगडं व्यक्तिमत्व, तितकंच मनानं हळवं आणि मौज मजा आनंद घेण्यासाठी अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून आपण वैभवजींचा उल्लेख करू। यासोबत सुंदर असं खऱ्या अर्थानं व्हिडिओ शूटिंग असेल, फोटोग्राफी असेल, याचा छंद ज्या व्यक्तिमत्वानं जपला आणि आपल्या हातातील कलेने अनेकांना मोहित करण्याचं काम ज्यांनी केलंय ते आमचे युवा मित्र अतिशय आमच्या चौघांमध्ये कमी वयाने जरी असले तरी आम्हाला ते भावासारखे आहेत असे आदरणीय मंथन दादा प्रधान यांना आपण पाहू शकता। त्यासोबत मी तुमच्याशी सुसंवाद साधतोय। एकंदरीत या सहलीची ट्रिपची माहिती तुम्हाला देतोय, याचं कारण आम्ही सगळेजण आनंदाने या ठिकाणी ट्रिप केली। कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणी गडबड गोंधळ न करता, पर्यटनाचा या ठिकाणी अतिशय बाऊ न करता, अतिशय शिस्तीने चांगल्या पद्धतीने परंतु निखळ आनंद घेत पर्यटन केलेलं आहे। आणि समुद्रामध्ये जास्त अति खोलामध्ये न जाता काठावर राहून या ठिकाणी सुरक्षित प्रवास केलाय, सुरक्षित मौज मजा घेतली। आपण सगळ्यांनी अशाच पद्धतीने आनंद घ्या। कोकण ही खऱ्या अर्थानं स्वर्गभूमी आहे, ती जपण्याचं काम हे पर्यटकांचं आहे। आपण सगळ्यांनी ते जपूया आणि आनंद घेऊया। नमस्कार, मी आपल्या युवा सर्वांचा सहकारी संदीप देशमुख आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि अशीच ट्रिप आपण प्रत्येक जण काढा, आनंद घ्या। धन्यवाद। ऐका ना, हाच व्हिडिओ